कधी तुमच्या मनात असा विचार आलाय का? मी रोज सकाळी 5 वाजता उठायला सुरुवात केली, तर माझं आयुष्य खरंच बदलून जाईल. आपण अनेकदा ऐकतो, यशस्वी लोक लवकर उठतात. 5 AM क्लब, सकाळचं शांत वातावरण, फोकस, प्रोडक्टिव्हिटी, डिसिप्लिन. पण खरं सांगायचं तर प्रश्न फक्त 5 वाजता उठण्याचा नाही. खरा प्रश्न आहे की काही लोक सहज लवकर उठतात आणि काही लोकांना अलार्म लावूनही उठता येत नाही. असं का? आज आपण समजून घेणार आहोत 5 वाजता उठण्यामागची खरी सायकॉलॉजी काय आहे आणि ते सिक्रेट काय आहे, जे बहुतेक लोकांना कोणी सांगतच नाही. सगळ्यात आधी एक गोष्ट स्पष्ट करूया. 5 वाजता उठणं म्हणजे जादू नाही आणि उशिरा उठणं म्हणजे आळशीपणा नाही. आपली बुद्धी आणि शरीर सवयींवर चालत असतं. जे आपण रोज करतो तेच आपल्याला नैसर्गिक वाटायला लागतं. म्हणून जर तुम्ही रोज 8 वाजता उठत असाल, तर 5 वाजता उठणं आपल्या बुद्धीला चुकीचं वाटणारच. ही कमजोरी नाही, ही बायोलॉजी आणि सायकॉलॉजी आहे. पहिलं सिक्रेट आहे, लोक सकाळी उठत नाहीत, ते रात्री उशिरा झोपतात. बऱ्याच लोकांना वाटतं की सकाळी उठण्यासाठी मोटिवेशन लागतो. पण खरं म्हणजे सकाळी उठणं रात्री घेतलेल्या निर्णयावर ठरतं. रात्री 12 ते 1 वाजेपर्यंत मोबाईल, सीरीज, स्क्रोलिंग आणि मग सकाळी अलार्मवर राग येतो. समस्या सकाळची नसते, समस्या रात्रीची असते. दुसरं सिक्रेट, मेंदूला कारण हवं असतं. जर उठल्यानंतर काही एक्साइटिंग नसणार असेल, तर मेंदू म्हणतो, झोपणंच जास्त बेटर आहे. पण विचार करा, जर तुम्हाला सकाळी ट्रिपला जायचं असेल किंवा एखादी महत्वाची गोष्ट असेल, तर तुम्ही अलार्म आधीच उठता. असं का? कारण रिझन किंवा मोटिवेशन स्ट्रॉंग असतं. मेंदूला उठायला रिझन लागतो. डिसिप्लिन नंतर येतो. तिसरं सिक्रेट, सकाळी उठणं अवघड नसतं. पहिल्या 5 मिनिटात निर्णय घेणं अवघड असतं. अलार्म वाजतो, डोळे उघडतात आणि मेंदू लगेच बोलायला सुरुवात करतो. आणखी 5 मिनिटं, आज नको, उद्यापासून सुरू करू. आणि आपण पुन्हा झोपतो. त्या क्षणी आपण फ्युचरबद्दल विचार करत नाही. आपण फक्त त्या क्षणाच्या आरामाबद्दल विचार करतो. मेंदूला इमिडिएट कम्फर्ट जास्त आवडतो. चौथं सिक्रेट, आपण स्वतःला खूप मोठं टार्गेट देतो. लोक ठरवतात, उद्यापासून रोज 5 वाजता उठणार. मेंदूला अचानक बदल आवडत नाही. तो रेझिस्टन्स देतो. पण जर तुम्ही 7:30 वरून 7, 7 वरून 6:30 असं हळूहळू केलं, तर ते जास्त नैसर्गिक वाटतं. मेंदूला छोटा बदल सोपा वाटतो. पाचवं सिक्रेट, रात्रीचा मोबाईल हा सर्वात मोठा शत्रू आहे. झोपायच्या आधी मोबाईल वापरला की मेंदूला वाटतं अजून दिवस आहे. स्क्रीनचा प्रकाश मेंदूला जागं ठेवतो. म्हणून शरीर थकलं असलं तरी झोप लागत नाही आणि दुसऱ्या दिवशी उठणं कठीण होतं. सहावं सिक्रेट, लोक मोटिवेशन शोधतात पण सवयी बनवत नाहीत. मोटिवेशन 2 ते 3 दिवस टिकतो. हॅबिट वर्षानुवर्ष टिकते. ज्या दिवशी मूड नसतो त्या दिवशी हॅबिट कामाला येते. यशस्वी लोक दररोज मोटिवेटेड नसतात, पण त्यांची रुटीन स्ट्रॉंग असते. सातवं सिक्रेट, सकाळ शांत असते म्हणून ती पॉवरफुल असते. सकाळी 5 ते 7 जग शांत असतं. फोन नाही, नॉईज नाही, डिस्टर्बन्स नाही. या वेळेत मेंदू सर्वात स्पष्ट विचार करतो. म्हणून अनेक लोकांचा सकाळी काम जास्त फोकसने होतं. हे जादू नाही, हा एन्व्हायरमेंटचा परिणाम आहे. आठवं सिक्रेट, 5 वाजता उठणं म्हणजे आयुष्य बदलणारच असं नाही. खरं सिक्रेट उठण्यात नाही, उठल्यानंतर काय करता येत आहे. जर उठून फक्त मोबाईल स्क्रोल करणार असाल, तर 5 वाजता उठण्यात काही अर्थ नाही. पण जर त्या वेळेत वाचन, व्यायाम, प्लॅनिंग, मेडिटेशन काही अर्थपूर्ण केलं, तर तो वेळ आयुष्य बदलू शकतो. आता एक महत्वाची गोष्ट, सगळ्यांनीच 5 वाजता उठायला हवं असं नाही. काही लोकांचा बॉडी क्लॉक वेगळा असतो. काही लोक नाईट प्रोडक्टिव्ह असतात. महत्वाचं काय, तुम्ही उठल्यावर तुमचं मन फ्रेश आहे का? तुमचा दिवस कंट्रोलमध्ये आहे का?
हे महत्वाचं. घड्याळाची वेळ नाही. आणि शेवटी एक साधा पण खूप पॉवरफुल विचार. उद्या सकाळी अलार्म वाजेल. त्या क्षणी तुमच्या समोर 2 पर्याय असतील. थोडा आराम की थोडी प्रगती. दोन्ही एकाच वेळी मिळत नाहीत. प्रश्न 5 वाजता उठण्याचा नाही. प्रश्न आहे, तुम्ही तुमच्या आयुष्याला किती महत्त्व देता? कारण दररोज सकाळी अलार्म वाजत नाही. एक संधी वाजते. आणि निर्णय नेहमी तुमच्या हातात असतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमचे मित्रपरिवार जे दररोज लवकर उठण्याचा प्रयत्न करतात पण जमत नाही, त्यांच्यासोबत व्हिडिओ शेअर करा. आणि अशाच सायकॉलॉजी बेस्ड व्हिडिओंसाठी मनसंवाद माइंड कॉन्व्हर्सेशन्स या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पुढचा व्हिडिओ सर्वात आधी तुम्हालाच मिळेल. धन्यवाद.